ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची। 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली। त्यानंतर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली। साधारण 31 डिसेंबरला वाल्मिक कराड शरण आला पुण्यामध्ये सीआयडीच्या कार्यालयामध्ये। हा सगळा घटनाक्रम सगळ्यांना माहिती आहे। त्यानंतर आता 85 दिवस उलटून गेले। आजचा हा 85वा दिवस आणि आज धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार, बीड जिल्ह्यातले भाजपचे आमदार, ज्यांनी सुरुवातीपासून हे प्रकरण लावून धरलं होतं, धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत होते, आका म्हणत होते, आकांचे आका म्हणत होते, ते सुरेश धस आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सुरेश धसजी, आधी तर स्वागत तुमचं पुढारी न्यूजवर। तुम्ही पुढारी न्यूजला वेळ दिलेला आहे। सुरेश धसजी, आज राजीनामा झाला, 85वा दिवस। खरं तर हत्या झाली त्यानंतरचा, त्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झालं होतं। हत्यानंतरचा हा 85वा दिवस, राजीनाम्याला उशीर झाला असं वाटतंय? हे उशीर झाला याच्यामध्ये कारणीभूत जे आहे ते मला वाटतं स्वतः धनंजय मुंडेच आहे। कारण अजितदादांनी माझ्या मते, तुमच्या आठवणीत आहे का नाही मला माहीत नाही, पण 2 किंवा 3 आठवड्यापूर्वी मला वाटतं अजितदादांनी स्टेटमेंट केलं होतं की नैतिकतेच्या आधारावर माझ्यावरती ज्यावेळेस टीका झाली होती त्यावेळेस मी राजीनामा दिला होता। आता नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा का नाही ते त्याचं त्यांनी ठरवावं। हे ज्या अर्थी तुमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुमच्या पक्षाचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जे सरकार आहे, सरकारामधलं एक महत्त्वाचा घटक तुम्हाला असं म्हणल्याच्या नंतर तुम्ही राजीनामा देऊन मोकळं व्हायला पाहिजे होतं, पण ते राजीनामा देऊन मोकळे झाले नाही। आणि अंदर की बात अशी आम्हाला आता तर कळते की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतायत नैतिकतेच्या आधारावर झाला, राज्याचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब म्हणतायत की नैतिकतेच्या आधारावर झाला। आणि धनंजय मुंडेंचं ट्विट काय आहे तर ते ट्विट असं आहे की माझ्या दवाखान्यामुळे मी राजीनामा देतोय। आणि प्रत्यक्षात अंदर की बात अशी आमच्या उडत कानावर आली, खरे का काय हे 1-2 दिवसामध्ये कळेल। परंतु काल शेवटी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही उद्या सकाळपर्यंत जर राजीनामा नाही दिला तर तुम्हाला काढून टाकण्याची शिफारस मी स्वतः करेल। एवढं टोकाचं राज्याचे मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर त्यांनी आज राजीनामा दिलाय असं माझी माहिती आहे। बरं, म्हणजे तुमचं मत काय? हा राजीनामा नैतिकतेच्या पातळीवर त्यांनी दिलेला आहे का, मग अपरिहार्यता म्हणून दिलाय का, मग खरंच वैद्यकीय कारण होतं? तुम्हाला काय वाटतं या सगळ्यातून? नाही, वैद्यकीय कारण नाही, काय नाही। मुख्यमंत्र्यांनी काल एकदम टोकाचं पाऊल उचलल्याच्या नंतर ते तयार झालेले आहेत। ते कालपर्यंत अजितदादांना सुद्धा तयार होत नव्हते असं माझं मत आहे, अशी माझी माहिती आहे। कारण अजितदादांनी आणि प्रदेशाध्यक्षांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नव्हते। परंतु मग लास्टला राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपलं जे सह्याद्री गेस्ट हाऊस आहे, सह्याद्री गेस्ट हाऊसवरती निर्वाणीचा इशारा दिला, जर तुम्ही राजीनामा सकाळपर्यंत देणार नसाल तर मी तुमचं नाव वगळून राज्यपालांना कळवील, अशा पद्धतीचा स्पष्ट सज्जड जे आहे ते स्पष्टपणे बोलल्यामुळं मग हा राजीनामा झालेला आहे। त्याच्यामुळं हा गोंधळ आहे। एक म्हणते मग तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याचं। परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री जर नैतिकतेच्या आधारावर म्हणतात तर तुम्हाला ट्विट वगैरे करण्याची आवश्यकता नव्हती। एक मंत्रिपद काय, 100 मंत्रिपद तुम्ही अजितदादांवरून वळून टाकायला पाहिजे होती। एवढा अजितदादांनी तुमची बाजू घेतलेली, अजितदादांनी राजकारणामध्ये तुमच्यावरती फार उपकार केलेले आहेत, असं काय नाही। बरं, सुरेश धसजी, आणखी एक मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय। म्हणजे सुरुवातीला ज्यावेळी अगदीच डिसेंबर 10, 12, 15 डिसेंबरच्या वेळचं सांगतोय, तेव्हा जेव्हा राजीनाम्याची मागणी केली जात होती तेव्हा एक अशी चर्चा होती की राजकीय नुकसान होईल, एक समाज हा राजकारणामध्ये मग पक्षाच्या पाठीमागे उभा राहणार नाही किंवा महायुतीच्या पाठीमागे उभा राहणार नाही। आता राजीनामा झालाय, नेमकं कुणाला नुकसान होईल? राष्ट्रवादी पक्षाला होईल, महायुतीला होईल? हे पहा, याच्यामध्ये हे कालचं जे चित्रबित्र पाहिलं तुम्ही, एकंदरीत ही घटना पाहिलं, कशाचं समाधान कशाचं काय
अगदी हे यांच्याकडं बरेच लोक बसवलेले आहेत पैसे देऊन व्हॉट्सअप फेसबुकवर. हे वातावरण खराब करतात. सर्वसामान्य वंजारी समाजामध्ये यांच्याबद्दल कसल्याही प्रकारचं काहीही वातावरण नाही. सुरुवातीला लोकांना वाटलं की बाबा खरंच यांच्यावर अन्याय होता. अरे आता हे कालचे चित्र बघितल्यावर कशाचं काय राहिले? काय कोणता समाज नाही, काय नाही. समाजाचं नुकसान होणार नाही. समाज महायुतीच्याच बरोबर राहील आणि हे तरी कुठं जाणार आहेत? हे महायुती बरोबरच राहणार आहेत. हे बाहेर जाऊन काय करतील? आता सद्यस्थितीमध्ये यांना पर्याय नाही आहे. आता आमदार म्हणून त्यांनी व्यवस्थित काम करावं अशी आमची त्यांना नम्र विनंती.